राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणी दौऱ्यावर आहेत। त्यांचे 3 कार्यक्रम परभणीमध्ये होणार आहेत। पहिला कार्यक्रम आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये। 4ही कृषी विद्यापीठांची जॉईंट ॲग्रेस्को मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण मीटिंग आणि याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस करणार आहेत। त्यानंतर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन असेल, त्याचप्रमाणे सेलू येथील काही विकास कामांचं भूमिपूजन असेल किंवा इतर विकास कामांचं भूमिपूजन तिथं पार पडणार आहे। त्यानंतर आपण बघू शकतो जिल्हा क्रीडा संकुलावर त्यांची आभार सभा आयोजित करण्यात आलेली आहे, ज्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। भव्य दिव्य असा वॉटरप्रूफ मंडप, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर खुर्च्या इथं आयोजित टाकण्यात आलेल्या आहेत। जवळपास 50,000 लोक बसतील एवढी व्यवस्था इथं करण्यात आलेली, कारण परभणीला अनेक वर्षानंतर पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंत्रिपदही मेघना बोर्डीकरांच्या रूपाने हे मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांची आभार सभा जी आहे ती इथं पार पडणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जरी परभणीला पालकमंत्रीपद देण्यात आलं असलं तरी सुद्धा परभणीच्या विकासाचा अनुशेष जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे। शहरातील प्रश्न असतील, जिल्ह्यातील प्रश्न असतील, वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते कायम आहेत आणि याच अनुषंगानं आज देवेंद्र फडणवीस परभणीच्या विकासासाठी काय जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्याच्याला त्यांच्या सभेची तयारी, तिथल्या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 11 वाजता देवेंद्र फडणवीस यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।